पण असं म्हणतात की तुमच्या वायनरीची काहीतरी चौकशी लागली होती म्हणून तुम्ही भाजपमध्ये गेले. नाही, वायनरीची चौकशी लागली होती, परंतु ती सगळे क्लिअर झाले. त्यांना जे काय कागदपत्र होती ते कोर्टानं ते सेट असाईड केलं आणि सरकारनं पण ते कोर्टानं सेट असाईड केलं, मान्य केलं आणि तो विषय तिथं संपला होता. त्यामुळे भाजपमध्ये जायच्या आधी तो फार पूर्वी संपलेला विषय, आत्ता नाही संपलेला तो. आणि तो न्यायप्रविष्ट विषय होता. त्यामुळं कुठल्या सरकारचा कोणाचा हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नव्हता. हायकोर्टाच्या पुढे कोण हस्तक्षेप करत असतं, आपण तसं कसं कोणाला हस्तक्षेप करावायचं. ते न्यायालयानं न्यायदेवता ही पारदर्शक असती आणि आहे पण, त्यामुळं त्यांनी ते काढलं सगळं सत्य काय नसत्य काय, आणि त्याप्रमाणे आम्हाला ते ऑर्डर सीट असाईड करून टाकली. त्याच्यामध्ये देवाभावांची काही मदत नव्हती. देवाभाऊ ते कसे करू शकतील, न्यायालयात गेल्यावर कसे करू शकतील देवाभाऊ? काय केलं तो वायनरीमध्ये तुम्ही असं? नाही, आमच्या वायनरीमधला जो माल जातो तो अरुणाचल प्रदेशला गेलाच नाही, ती मधीच विकला गेला. अशा प्रकारच्या काही लोकांनी तक्रारी केल्या आणि त्या तक्रारी केल्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये थोडं राजकीय त्या काळामध्ये म्हणजे 2014च्या आसपासची गोष्ट आहे. त्यावेळेला त्या नुसत्या अर्जाच्या आधारे आमच्यावर गुन्हे दाखल झाले. म्हणून करता मग आम्ही हायकोर्टात गेलो. आमची कुठं तुम्ही पकडली का वायनरी माल, कुठं आमच्यावर गुन्हा दाखल झाला का? एखादी व्यक्ती सांगती की इथं गाल गेलाच नाही तिथं पोचला म्हणून तुम्ही करता का? आणि एखादं पत्र तुम्ही पाठवलं इथनं आणि तिथून आले आमच्याकडे माल पोहोचला. त्या अरुणाचल प्रदेश वगैरे फार डोंगराळ भाग आहेत, त्यामुळं तिथं ते सगळे पेपर्स बघावं लागतात. मग आम्ही हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टामध्ये तिथल्या एक्साईज डिपार्टमेंटनं ॲफिडेविट करून दिलं की आमच्याकडे पोचलं आहे म्हणून. हायकोर्टामध्ये आम्ही नाही, आम्ही त्यांना पार्टी केलं. वास्तविक पाहता पार्टी ही सरकारनं त्यांना करायला पाहिजे होतं. आम्हाला करताना आमच्यावर गुन्हा दाखल करताना त्यालाही पार्टी करायला पाहिजे. आम्ही हायकोर्टात त्यांना पार्टी करायला लावलं. हायकोर्टानं त्यांना विचारलं. हायकोर्टात म्हणल्यावर सगळे मग त्यांनी ॲफिडेविट घातलं की आमच्यावर माल आला आहे म्हणून. मग त्यांनी सेट असाईड केलं ते ऑर्डर आणि गव्हर्नमेंटला सांगितलं ॲफिडेविट आहे, आले म्हणतायत, तेव्हा हे आम्ही सेट असाईड करतो. तुम्हाला जर काय संशय वाटत असेल की ॲफिडेविट खोटं आहे तर तुम्ही व्हेरीफाय करा. मग तत्कालीन सचिवापुढे ही केस चालली, मंत्र्यापुढे नाही. सचिवाने ते व्हेरीफाय केलं. सचिवाने व्हेरीफाय केलं म्हणजे आम्हाला पाठवून नाही, त्याने ते पेपर सगळे मागून घेतले त्या गव्हर्नमेंटकडनं. त्यांना ते सगळे पेपर जे पाहिजे असतात ते सगळे पेपर त्यांना त्या गव्हर्नमेंटने ह्या गव्हर्नमेंटला दिले. क्लोज झाला विषय. तुमच्या सगळ्या अशा जे गुन्हे असतात हे असतात असे सेट असाईड कसे काय होतात? तुमच्या मुलाच्या विरोधातली जी केस होती खुनाच्या, देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणातली, ती पण हायकोर्टात जाऊन ती आता सेट असाईड कशी होती म्हणजे आम्ही आता हे कंटेप्ट होईल माझ्यावर. म्हणजे तुम्ही जर आम्हाला म्हणजे कोर्टच तुम्ही मॅनेज करता असा तुमचं समज असेल तर अत्यंत न्यायालयीन कायद्याचं ज्ञान तुमचं तितकं हे आहे. न्यायालयाचं ज्ञान तुमचं ज्ञान आम्हाला नाही. या देशामध्ये सध्या भारतामध्ये एकच आहे की न्याय व्यवस्था तेवढी इथं एकदम पारदर्शक आहे. त्यामुळं एवढा मोठा लोकशाहीचा देश आज कुणीही म्हणलं की चायनाचं कद्या ब्रह्मदेशसारखं द्या बांगलादेशसारखं होईल, कुठं श्रीलंकेसारखं होईल, हे इथं होत नाही. त्याला एकच कारण आहे की इथली न्यायव्यवस्था ही पारदर्शक, सक्षम, न्यायदेवता नावाप्रमाणे न्याय देणारे आहे म्हणून. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.